अरे मोदी सस्ती दारू जिल्ह्यामध्ये सर्व महायुतीचे आमदार आहेत, खासदार आहेत. कारण आपण पेपरमध्ये वाचतो, जलसम्राट यांनी पाणी आणलं, त्यांनी पाणी आणलं. अरे आपले कार्यालय घेऊन चालले आणि तुम्ही शांत बसले. कुठेतरी तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. एवढा महत्वाचा प्रश्न सिंचनाचा असताना एकही लोकप्रतिनिधी यावर बोलत नाही. महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात विविध जनहिताच्या प्रश्नांवर निदर्शने करण्यात आली. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, वीज पुरवठ्याच्या समस्या कायम आहेत, सोलार जोडणी रखडली आहे, रस्ते व पुलांची कामे अपूर्ण आहेत, तसेच इंधन, गॅस, खत आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासोबतच गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित असलेले नांदूरमधेश्वर कालवा विभाग क्रमांक 2 चे मुख्यालय आष्टी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय समोर आला आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असून यामुळे हजारो शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाचे असताना एवढ्या महत्त्वाच्या सिंचन प्रश्नावर एकही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. वर्तमानपत्रांमध्ये आपण जलसम्राट अशा उपाध्या वाचतो. अमुक व्यक्तीने पाणी आणले, तमुक व्यक्तीने विकास केला असे दावे केले जातात. मात्र आज सिंचन विभागाचे महत्त्वाचे कार्यालय, ज्याच्याशी बांधकामाचा संबंध आहे, येथून हलवले जात असताना सर्वजण शांत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा प्रश्न केवळ कार्यालयाचा नाही, तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा गंगापूर, वैजापूर आणि संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी, महिला व नागरिकांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी प्रसंगी दिला आहे. आज गंगापूरमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, सर्वांच्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी एक निदर्शनाचं आंदोलन या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की मागच्या काळामध्ये जे मराठवाड्यातील जे काही प्रमुख सिंचनाचे कार्यालय आहेत, ते स्थलांतराचा निर्णय जो शासनाने घेतलाय तो त्वरित रद्द करण्यात यावा. त्यानंतर नीट परीक्षेमध्ये जे गैरप्रकार झाले त्यामध्ये या देशाचे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जो दरवाढीचा आहे, भाववाढीचा आहे, डिझेलचे, पेट्रोलचे, गॅसचे दरवाढ झालेली आहे, खताची दरवाढ झालेली आहे. हे दरवाढ मागे घ्यावी या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. खरं तर या जिल्ह्यामध्ये सर्व महायुतीचे आमदार आहेत, खासदार आहेत. एकाही लोकप्रतिनिधीने जे सिंचनाचा जो महत्वाचा विषय या गंगापूर असेल किंवा जिल्ह्याचा आहे, येथील कार्यालय जात असताना एकाही लोकप्रतिनिधींनी तोंड उघडलेलं नाही. त्याचा मी महाविकास आघाडीच्या वतीने प्रथमतः निषेध करतो. कारण आपण पेपरमध्ये वाचतो, जलसम्राट यांनी पाणी आणलं, त्यांनी पाणी आणलं. अरे आपले कार्यालय घेऊन चालले आणि तुम्ही शांत बसले. कुठेतरी तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. एवढा महत्वाचा प्रश्न सिंचनाचा असताना एकही लोकप्रतिनिधी यावर बोलत नाही. याच्यामुळं आपण या गंगापूर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, नागरिक असतील, यांनी आता पुढच्या काळामध्ये रस्त्यावर येण्याची गरज आहे. आपण बघितलं महिलांचे 80 लाख नावं त्या लाडक्या बहिणीच्या यादीतून कमी केलेले. कुठंतरी फसून हे सरकार सत्तेमध्ये आलं असताना आता ही जनता जागी झालेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आणखीन तीव्र आंदोलन आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर करू, अशी मी आपल्याला खात्री देतो. धन्यवाद. थँक्यू.